हाय मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी अनोखा विषय निवडला आहे. तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ खरंच खूप जबरदस्त आणि मस्त झालेला आहे. व्हिडिओ स्किप करू नका. नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब पटापट करून घ्यावे. जी महिला गुरुवारी तांदळाचा असा एक त्रिकोण स्वयंपाकघरात बनवते, तिच्या घरात लक्ष्मी पाणी भरते. तांदळाचा त्रिकोण लक्ष्मीला घरात स्थिर ठेवण्याचे गुप्त रहस्य मी आज तुम्हाला सांगणार आहे. जिथे स्वयंपाक बनतो तीच जागा घरात भाग्य लिहिते. असं आज तो भाग्य बदलणारा उपाय जाणून घेऊया. एक छोटासा पण अत्यंत प्रभावी तांदळाचा शुभ त्रिकोण माहिती आहे. हा त्रिकोण किचनमध्ये बनवला तर घरातील अडकलेली ऊर्जा पण जणू पाण्याचा धबधबा उडवल्यासारखी वाहू लागते. आज जी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो घरात लक्ष्मी स्थिर करतो, नकारात्मकता शोषून घेतो आणि घरात बरकत 3 पटीने वाढते. हा उपाय महिला सहज करू शकतात आणि घरात महिला नसतील तर हा उपाय पुरुष देखील करू शकतात. आजचा उपाय किचनमध्ये घडणाऱ्या ऊर्जेवर आधारित आहे. कारण किचन म्हणजे केवळ अन्न बनवण्याची जागा नाही. जे घराचं ऊर्जा स्तोत्र आहे, स्वयंपाकघराची व्हायब्रेशन्स जशी तसंच संपूर्ण घरचं नशीब म्हणून आज तुम्ही ऐकणार आहात. किचनमध्ये तांदळाचा शुभ त्रिकोण बनवण्याची शक्तिशाली आणि प्राचीन पण अत्यंत प्रभावी पद्धत. उपाय काय आहे? हा उपाय अतिशय सोपा आहे, पण त्याचा परिणाम खूप खोल आहे. परंतु ही पृथ्वीची ऊर्जा शोषणारी वस्तू आहे आणि त्रिकोण ही ऊर्जा स्थिर करणारी आकृती आहे. जेव्हा पृथ्वी आणि त्रिकोण ऊर्जा एकत्र येतात, तेव्हा घरातील स्टॅग्नंट अडकलेली आणि जड ऊर्जा स्वतःहून बाहेर पडू लागते. हा उपाय कधी करायचा? हा उपाय गुरुवारी करायचा. आज गुरुवार आहे मैत्रिणींनो. हा उपाय नक्की करायचा आहे. सकाळी 6 ते 11 या वेळेत करायचा आहे. गुरुवार हा धन स्थिरतेचा दिवस मानला जातो आणि या दिवशी घरातील किचनची ऊर्जा सर्वात रिसेप्टिव्ह असते. कोण करू शकतं? नक्कीच महिला करू शकतात. पाळीमध्ये असतील तर हरकत नाही. घरात महिला नसतील तर पुरुषही हा उपाय करू शकतात. वृद्ध, तरुण कुणीही हा उपाय करू शकतो. धार्मिक आणि ऊर्जाशास्त्र आहे यासाठी उपाय लागेल. लागेल? तुम्हाला फक्त एकच मूठ तांदूळ घ्यायचे आहेत. स्वच्छ छोटी पाट किंवा टेबल घ्यायचा आहे. 4 मिनिटे तुम्हाला वेळ काढायचा आहे. इतकंच. किचनमध्ये एक स्वच्छ जागा निवडायची आहे. जागा गॅसच्या अगदी बाजूला नसावी, थोडी शांत असावी. बाजू निवडा. आता हात धुवा. स्वच्छ, जागृत आणि ऊर्जा करण्यासाठी हात स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे. तुमचे तांदूळ घ्या आणि त्या तांदूळ जमिनीवर किंवा पाटावर एक छोटासा त्रिकोण तयार करा. पेन्सिल नाही, दोरा नाही, फक्त तांदूळ ठेवून कोणीही त्रिकोण बनवायचा आहे. त्रिकोणाचा टोक किचनकडे मध्यभागाकडे असावीत. आता दोन्ही हात वर करून मनात म्हणा, माझ्या घरात आनंद, शांती आणि भरभराट येऊ द्या. हा त्रिकोण तुमचा 3 तास ठेवायचा आहे. गुरुवारी करा. काय करा? उपाय केलं तर पहिल्याच गुरुवारी घरात हलकं वातावरण जाणवतं, ताण कमी होतं, मन शांत होतं. घराची हवा हलकी वाहते. स्वयंपाक करताना एनर्जी हलकी जाणवते. हे एनर्जी क्लिअरिंगचे पहिले चिन्ह आहे. दुसऱ्या गुरुवारी दिसणारे बदल म्हणजे तुम्हाला घरात बरकता दिसायला लागते. अडकलेली कामं सुटतात. अनपेक्षित चांगल्या बातम्या येतात. खर्च थांबतात. पैसा टिकायला लागतो. हा दिवस सर्वात महत्त्वाचा आहे. या दिवशी किचनची ऊर्जा स्थिर होऊ लागते. तिसरा गुरुवार ऊर्जा स्थिरतेचा दिवस. तिसऱ्या गुरुवारी घरात शांतता बसलेली जाणवते. त्यामध्ये नात्यांमध्ये ऊब, घरात वातावरण शांत, मुलं अभ्यासाकडे वळतात, नवऱ्याचे विचार स्थिर राहतात, घरात आर्थिक स्थिती येते. हा दिवस म्हणजे गुरुवारचा दिवस. लक्ष्मी स्थिरतेचा दिवस. उपायानंतर तांदूळाचा एक उपाय करायचा आहे. उपायाला वापरलेले तांदूळ घरात लक्ष्मी कधी कुठेही ठेवायचा नाही. याचं कारण तांदळाचं घरातील जड अडकलेले जुनी ऊर्जा साठते. तो पक्ष्यांना किंवा झाडांजवळ टाका. वाहत्या पाण्यात विसर्जन करा, पण घरात ठेवू नका. आता दोन्ही हात हृदयावर ठेवा. डोळे हलके बंद करा आणि माझ्यासोबत म्हणा, जिथे माझे हात जातात तिथे सुख स्थिर होऊ दे. जिथे माझे पाऊल पडतात तिथे शांती नांदू दे. माझ्या घरात भरभराट, आनंद आणि प्रेम वाहत राहो. महिलांनो, तुम्ही फक्त घर चालवत नाही, तुमची ऊर्जा घराला जीव देते. तुमचे हात जिथे फिरतात तिथे तुम्हाला नशीब बदलायलाच हवे. एक छोटासा उपाय. प्रयत्न आहे पण घराला पुन्हा जिवंत करण्याची मोठी